पण या लेक्चरमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा 1988चे PYQ बघण्याआधी त्या कायद्याचा एक ओव्हरव्ह्यू घेऊया, म्हणजे आपल्याला PYQ बघताना सोपं पडेल. तर या कायद्यामध्ये एकूण 5 प्रकरणं आहेत आणि 31 कलमं आहेत. या फॅक्ट्स लक्षात ठेवा. 5 प्रकरणं आणि 31 कलमं. पहिलं प्रकरण जे आहे ते प्रारंभिक आहे. त्यामध्ये पहिलं आणि दुसरं कलम आहे. दुसऱ्या कलमामध्ये विविध व्याख्या नमूद केलेल्या आहेत. त्या कोणत्या ते आपण प्रश्न पाहताना बघूया. प्रकरण 2 मध्ये विशेष न्यायाधीशांची नियुक्तीबद्दल तरतुदी आहेत. ते 3 ते 6च्या दरम्यान आहे, हे लक्षात घ्या. प्रकरण 3 मध्ये विविध अपराध आणि शिक्षा ते 7 ते 16 मध्ये दिलेले आहे. हा कोर पार्ट आहे या कायद्याचा. प्रकरण 4 मध्ये प्रकरणांचे अन्वेषण म्हणजे इन्व्हेस्टिगेशन आणि त्याच्या रिलेटेड तरतुदी आहेत, त्या कलम 17 आणि 18 मध्ये आहेत. प्रकरण 4A मध्ये मालमत्तेच्या जप्तीबद्दलच्या तरतुदी आहेत, त्याच्याशी संबंधित कलम 18A आहे. प्रकरण 5 मध्ये खटल्यासाठी मंजुरी आणि इतर संकीर्ण तरतुदी आहेत, ते 19 ते 31च्या दरम्यान आहे. तर तुम्हाला काय लक्षात ठेवायचं इथे 5 प्रकरणं आहेत आणि 31 कलमं आहेत. प्रकरणांचे सिक्वेन्स लक्षात ठेवायचा स्पेसिफिकली या प्रकरणाचा. नेक्स्ट, यामध्ये आपण पाहिलं प्रकरण 3 मध्ये 7 ते 16च्या दरम्यान या कायद्याअंतर्गत असलेले विविध गुन्हे आहेत आणि त्याच्यासाठीची शिक्षा आहे. आपण PYQ बघण्याआधी हे गुन्हे कोणते कोणते आहेत, त्यांचं स्वरूप काय आहे आणि शिक्षा काय हे बघूया, म्हणजे आपल्याला PYQ बघताना ते सोपं पडेल. तर पहा, यामध्ये कलम 7 मध्ये, आता इथे कीवर्ड्स लक्षात घ्या तुम्ही. कलम 7 मध्ये लोकसेवकाने लाच घेणे आहे, त्यासाठी 3 ते 7 वर्ष कारावास आणि द्रव्यदंड आहे. मी आधी कलम 8 सांगते आणि मग 7ही सांगते. कलम 8 मध्ये लोकसेवकाला लाच देणे आहे. इथे लोकसेवक लाच घेतो, इथे लोकसेवकाला लाच दिली जाते. इथे 3 ते 7 वर्ष कारावास आहे, इथे 7 वर्षापर्यंतचा कारावास आहे, म्हणजे इथे मिनिमम कारावास नमूद नाहीये जसा इथे आहे, आणि द्रव्यदंड किंवा दोन्ही होऊ शकतं इथे. 7A काय आहे? लोकसेवकावर वैयक्तिक प्रभाव पाडण्यासाठी गैरफायदा स्वीकारणे, म्हणजे लोकसेवकाला लाच देण्यासाठी लाच घेणे, हे 7A मध्ये आहे. म्हणजे 7A जे आहे ते 7 आणि 8 यांच्या कुठेतरी मध्ये बसतं, हे लक्षात ठेवा. आणि इथे आपल्याला कोणता कीवर्ड लक्षात ठेवायचा आहे? वैयक्तिक प्रभाव पाडण्यासाठी गैरफायदा स्वीकारणे. त्यासाठी पण 3 ते 7 वर्ष कारावास आणि द्रव्यदंडाची शिक्षा आहे. कलम 9 मध्ये काय आहे? वाणिज्यिक संघटनेने लोकसेवकाला लाच देणे. वाणिज्यिक संघटना हा इथला कीवर्ड आहे, तो लक्षात ठेवा. त्यासाठी फक्त द्रव्यदंडाची तरतूद आहे. कलम 10 मध्ये कलम 8 आणि कलम 9 मधील अपराधांना अपप्रेरणा देणे आहे, त्यासाठी 3 ते 7 वर्ष कारावास आणि द्रव्यदंड आहे. नेक्स्ट, कलम 11 मध्ये, आता इथे पहा, मोबदल्याशिवाय मौल्यवान वस्तू हा इथला कीवर्ड आहे. मौल्यवान वस्तू, मग कोणताही मोबदला न देताही असू शकतं, किंवा त्या वस्तूची जी मार्केट व्हॅल्यू आहे त्यापेक्षा कमी मोबदला देऊन जरी ती वस्तू घेतली तरी ती गोष्ट किंवा तो गुन्हा 11च्या अंतर्गत येतो. आणि यासाठी शिक्षा काय आहे? 6 महिने ते 5 वर्ष कारावास आणि द्रव्यदंड. कलम 12, कलम 7 आणि कलम 11 मधील अपराधांना अपप्रेरणा दिल्यास 3 ते 7 वर्ष कारावास आणि द्रव्यदंड. कलम 7 मध्ये काय होतं? लोकसेवकाने लाच घेणे, आणि 11 मध्ये मोबदल्याशिवाय कॅश किंवा लाच व्यतिरिक्त मौल्यवान वस्तू घेणे. यासाठी अपप्रेरणा देणाऱ्या व्यक्तीस 3 ते 7 वर्ष कारावास आणि द्रव्यदंड. कलम 13 खूप महत्त्वाचे, पहा, याचा कीवर्ड काय आहे? फौजदारी पात्र गैरवर्तन. 13 मध्ये 2 अपराध आहेत, 13(1)A आणि B. आता हे काय आहे ते आपण प्रश्न बघताना बघू. फक्त लक्षात ठेवा की 13 हे अत्यंत महत्त्वाचे आणि त्याच्या अंतर्गत 2 अपराध येतात आणि त्यांचं स्वरूप फौजदारी पात्र गैरवर्तन आहे. यासाठी 4 ते 10 वर्ष कारावास आणि द्रव्यदंडाची शिक्षा आहे. कलम 14 मध्ये 8, 9 आणि 10 हे अपराध वारंवार करण्यासाठी शिक्षा आहे, ती 5 ते 10 वर्ष कारावास आणि द्रव्यदंड आहे. कोणते कोणते अपराध आहेत? 8 मध्ये लोकसेवकाला लाच देणे, 9 मध्ये वाणिज्यिक संघटनेने लोकसेवकाला लाच देणे, आणि 10 मध्ये 8 आणि 9 यांना अपप्रेरणा देणे हे आहे. कलम 15 मध्ये काय आहे? प्रयत्न करणे, कोणताही गुन्हा करण्याचा प्रयत्न करणे वर नमूद केलेल्या गुन्ह्यांपैकी. यासाठी शिक्षा आहे 2 ते 5 वर्ष कारावास आणि द्रव्यदंड. यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर फक्त एक गुन्हा असा आहे की ज्यासाठी कोणताही मिनिमम कारावास नमूद नाही, आणि तो आहे कलम 8 अंतर्गत लोकसेवकाला लाच देणे, हे लक्षात ठेवा. आता यामध्ये कलम 17 पहा,
त्यामध्ये तपास करण्याचे अधिकार असणाऱ्या व्यक्ती आहेत. तर या व्यक्ती कोण आहेत? तर गुन्हा ज्या एरियामध्ये घडलाय त्या एरियानुसार या कायद्यामध्ये नमूद केलेलं आहे की तिथे तपास करण्याचे अधिकार पोलीस डिपार्टमेंटमधल्या कोणत्या दर्जाच्या व्यक्तीस असणार आहेत. तर आपण पाहूया, इथे 4 क्षेत्र आहेत असे. पहिलं, दिल्ली विशेष आस्थापना. दिल्ली विशेष आस्थापनाच्या अंतर्गत जर गुन्हा झाला तर त्यामध्ये पोलीस निरीक्षक दर्जाच्या व्यक्तीला तपास करण्याचे अधिकार आहेत. मुंबई, कलकत्ता, मद्रास, अहमदाबाद व इतर महानगर या एरियामध्ये जर झालं तर सहाय्यक पोलीस आयुक्त तपास करू शकतो. इतर ठिकाणी जर झाला तर पोलीस उपअधीक्षक करू शकतो. आणि 13(1)B मधील अपराधाच्या बाबतीत जर तपास करायचा असेल तर पोलीस अधीक्षक दर्जाचा व्यक्ती तपास करू शकतो. तर इथे फक्त सेपरेट का नमूद केलं आहे? कारण या गुन्ह्याचं स्वरूप थोडंसं गंभीर आहे. ते आपण PYQ बघताना बघूया. तर आपल्याला लक्षात इथे काय ठेवायचं? कलम 17 अंतर्गत तपास करण्याचे अधिकार असणाऱ्या व्यक्ती नमूद आहेत आणि हा टेबल पाठच करायचा आहे. पाठच करणे. आता आपण इथे MPSCला विचारले गेलेले PYQ जे आहेत ते स्टार्ट करणार आहोत. पहिला प्रश्न, भारताच्या लाचलुचपत प्रतिबंध कायद्याअंतर्गत म्हणजेच भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत दिलेल्या व्याख्येनुसार खालीलपैकी कोण लोकसेवक नाही? आता इथे आपल्याला पहिली गोष्ट लक्षात ठेवायची आहे की या कायद्याअंतर्गत एकूण 4च व्याख्या आहेत. त्यामध्ये पाठ करायला सोपं आहे. A, B, C आणि D. कलम 2 आणि त्यामध्ये सबसेक्शन A, B, C आणि D. तर 2A मध्ये कशाची व्याख्या आहे? इलेक्शन. ते मी सांगेनच. जे वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्शन्स घेतले जातात, संसदेसाठी असतील किंवा राज्य विधिमंडळासाठी असतील, स्थानिक प्राधिकरण, सार्वजनिक प्राधिकरण. आता स्थानिक प्राधिकरण आणि सार्वजनिक प्राधिकरण यातला फरक आपण RTI कायदा बघताना बघितलेला आहे. तो तुम्ही तिथून पाहून घेऊ शकता. तर अशा सर्व इन्स्टिट्यूशनच्या सदस्यांची जी निवड केली जाते त्या निवडणुका म्हणजे या इलेक्शनच्या अंडर येतात. B मध्ये पब्लिक ड्युटी, सार्वजनिक सेवा जी आहे तिची व्याख्या आहे. यामध्ये विशेष असं काही नाही, फक्त लक्षात ठेवा की 2B मध्ये पब्लिक ड्युटीची डेफिनेशन आहे. 2C मध्ये पब्लिक सर्वंटची डेफिनेशन आहे, जी या प्रश्नात आपल्याला विचारली. लोकसेवक नाही. आता आपण बघूया यामध्ये लोकसेवक म्हणजे नक्की कोण कोण सांगितले. आणि D मध्ये अनड्यू ॲडव्हान्टेज ची डेफिनेशन आहे. आता आपण पाहूया लोकसेवकच्या डेफिनेशनमध्ये काय काय येतं. इथे भारतीय दंडविधान कलम 21 प्रमाणे विहित केलेले लोकसेवक हे येतात. सहकारी सोसायटीचे सभासद जे आहेत ते लोकसेवक या डेफिनेशनमध्ये येत नाहीत. विद्यापीठीय प्रोफेसर येतात आणि निवडणूक अधिकारी येतात. जे आपण 2A मध्ये इलेक्शनची डेफिनेशन पाहिली तर त्या इलेक्शन कंडक्ट करण्यासाठी जे वेगवेगळे अधिकारी नियुक्त केले जातात ते लोकसेवक या डेफिनेशनमध्ये येतात. तर आता पाहूया. सहकारी सोसायटीचे सभासद येत नाहीत, तर फक्त अध्यक्ष आणि सचिव म्हणजे मॅनेजमेंट करणारी जी यंत्रणा असते ती लोकसेवक या अंडर येते, सदस्य येत नाहीत. 2C मध्ये लोकसेवकची डेफिनेशन आहे. लोकसेवकच्या ऐवजी ते जनसेवक किंवा सार्वजनिक सेवक असाही शब्द वापरू शकतात. आणि यामध्ये काय काय येतं? तर सरकारी अनुदान मिळणाऱ्या सामाजिक व सांस्कृतिक संस्थेतील पदाधिकारी येतात, विद्यापीठीय कुलगुरू येतात, प्रोफेसर येतात, मॅनेजमेंट बोर्ड येतं, शिक्षक येतात आणि इतर कर्मचारी देखील येतात. तसेच सरकारी सेवा किंवा स्थानिक प्राधिकरण किंवा सरकारी महामंडळांच्या सेवेमध्ये असणारे अधिकारी आणि कर्मचारी येतात, न्यायाधीश येतात आणि उमेदवार निवडीसाठी आयोगाचे सदस्य किंवा अध्यक्ष म्हणजे आपला MPSC जे आहे त्यांचे सदस्य आणि अध्यक्ष हे सुद्धा लोकसेवक या डेफिनेशनमध्ये येतात. तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट क्वेश्चन, भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा 1988च्या कलम 31 द्वारे डॅश डॅश कायद्याचे कलम 161 ते 165 हे वगळण्यात आले आहे. आता हे कलम 31 मध्ये स्पेसिफिकली नमूद आहे. आपल्याला फक्त लक्षात ठेवायचे की भारतीय दंडविधान IPC 1860 मध्ये जे 161 ते 165 च्या तरतुदी होत्या त्या भ्रष्टाचार संबंधी होत्या, त्या या कायद्यानुसार वगळण्यात आलेल्या आहेत. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन, भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा 1988 नुसार लोकसेवक हा शिक्षेस पात्र असेल जर त्याने कायदेशीर मोबदल्याशिवाय इतर काही स्वीकारले असेल, मिळवले असेल, स्वीकारण्यासाठी संमती दिली असेल, मिळवण्यासाठी प्रयत्न केले असतील. तर हे सगळं जे आहे ते शिक्षेस पात्र आहे, हे लक्षात ठेवा. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4.
नेक्स्ट क्वेश्चन, भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या. या कायद्याअंतर्गत लाच देणे गुन्हा होत नाही. चूक आपण पाहिलं, लाच देणे हा सुद्धा गुन्हा आहे कलम 8 अंतर्गत. मुंबई विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक या कायद्याअंतर्गत लोकसेवक होतात. बरोबर आहे. तर आपलं उत्तर काय असणार आहे? अ चूक, ब बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन, भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा 1988 प्रमाणे जर सरकारी सेवक अप्रामाणिकपणे किंवा फसवणुकीने त्याच्याकडे विश्वासाने सोपवलेली मालमत्ता किंवा त्याची अफरातफर करतात अथवा व्यक्तिगत उपयोगात आणतात तर असे कृत्य डॅश डॅश आहे. आपण कलम 13 पाहिलं, त्यामध्ये कीवर्ड काय होता? फौजदारी स्वरूपाचे गैरवर्तन किंवा त्यालाच आपण गुन्हेगारी असंही म्हणू शकतो. तर याचं उत्तर आहे गुन्हेगारी गैरवर्तणूक. हे जे नमूद केलेला गुन्हा आहे ना, सरकारी सेवकाने अप्रामाणिकपणे किंवा फसवणुकीने त्याच्याकडे विश्वासाने सोपवलेले मालमत्तेची अफरातफर करणे, ते 13(1)A मध्ये नमूद आहे. आपण मगाशी डिस्कस केलं होतं की 13 व कलम महत्त्वाचं आहे. आणि 13(1)B मध्ये जर लोकसेवक हा बेहिशेबी मालमत्ता संचयित करत असेल तर ते सुद्धा गुन्हेगारी स्वरूपाचं गैरवर्तन आहे. आणि आपण मगाशी पाहिलं होतं की तपास करणारे अधिकारी 13(1)B च्या बाबतीत म्हणजे जर बेहिशेबी मालमत्ता बाळगली असेल तर त्या बाबतीत SP म्हणजे पोलीस अधीक्षक असतात. आता हे लक्षात कसं ठेवायचं? 13(1)A, A फॉर अफरातफर, B फॉर बेहिशेबी मालमत्ता, हे असं लक्षात ठेवायचं. कारण हे सबसेक्शन A पर्यंत असं विचारलं जाऊ शकतं की 13(1)A मध्ये काय आहे आणि 13(1)B मध्ये काय आहे. तर त्यामुळे हे लक्षात असू दे. नेक्स्ट क्वेश्चन, पुढील विधानांपैकी कोणते अयोग्य आहे? भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा 1988 अन्वये क्रिमिनल फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मधील विशेष न्यायाधीश म्हणून सहाय्यक सत्र न्यायाधीश हे नियुक्तीसाठी पात्र होऊ शकत नाहीत. हे चूक आहे. या कायद्याखाली सरकारी वकील लोकसेवक असतो परंतु विधान भवन सदस्य नाही. तर हे बरोबर आहे. त्यामुळे आपलं उत्तर आहे केवळ अ. केवळ अ अयोग्य आहे. तर आता बघा, इथे आपण मागाशी पाहिलं होतं कलम 3 ते 6 दरम्यान विशेष न्यायाधीशांची नियुक्तीची तरतूद आहे. त्यापैकी कलम 3 मध्ये विशेष न्यायाधीशांची नियुक्ती केली जाते त्याबद्दलची तरतूद दिलेली आहे. तर ही नियुक्ती कोण करतं? केंद्र किंवा राज्य सरकार करतं. आणि हव्या त्या केससाठी हवे तितके न्यायाधीश हे विशेष न्यायाधीश म्हणून नियुक्त केले जाऊ शकतात. तर कोणत्या दर्जाचे न्यायाधीश हे विशेष न्यायाधीश म्हणून नियुक्त केले जाऊ शकतात? तर सत्र न्यायाधीश असू शकतात ते, किंवा सहाय्यक सत्र न्यायाधीश असू शकतात, किंवा अतिरिक्त सत्र न्यायाधीश असू शकतात. या तिघांना विशेष न्यायाधीश म्हणून नियुक्त केले जाऊ शकते. त्यामुळे हा ऑप्शन जो आहे तो चुकीचा आहे आणि आपलं उत्तर आहे केवळ अ. नेक्स्ट क्वेश्चन, भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा 1988 मधील कलम 5 पुढीलपैकी डॅश डॅशशी संबंधित आहे. कलम 3 ते 6 विशेष न्यायाधीशांशी संबंधित होतं. हे आपल्याला जर डोक्यात असेल तर आपल्याला हे सॉल्व्ह करण्यासाठी मदत होते. पहा, म्हणजे त्यात सार्वजनिक कर्तव्य तर नसणारे, लोकसेवकही नसणारे. मग एकतर विशेष न्यायाधीश नेमण्याचे अधिकार तर असेल किंवा प्रक्रिया आणि विशेष न्यायाधीशांचे अधिकार तर असेल. आपल्याला जर माहीत असेल, मगाशीच्या प्रश्नामुळे आपल्याला माहिती आहे की कलम 3 मध्ये विशेष न्यायाधीश नेमण्याचे अधिकार आहेत. तर त्यामुळे कलम 5 मध्ये काय असणार आहे? प्रक्रिया आणि विशेष न्यायाधीशांचे अधिकार. तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन, भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा 1988 मधील कोणत्या तरतुदींमध्ये लोकसेवकाने अपराध केल्याच्या आरोपाची न्यायालयाने दखल घेण्याकरिता आधी सक्षम अधिकाऱ्यांची पूर्व मान्यता घेण्याबाबत उल्लेख आहे? तर हे कलम एक महत्त्वाचं आहे. कलम 19 मध्ये सक्षम अधिकाऱ्यांच्या पूर्व मान्यतेची गरज असल्याचे नमूद आहे. तर हे सक्षम अधिकारी म्हणजे कोण असतं? जर ती व्यक्ती जिच्यावर आरोप झालाय ती केंद्र शासनाच्या सेवेत असेल तर सक्षम अधिकारी म्हणजे केंद्र सरकार. केंद्र सरकारची परमिशन घेऊनच त्या व्यक्तीच्या आरोपांची न्यायालयाने दखल घेतली जाते. जर ती व्यक्ती राज्य सरकारसाठी काम करत असेल तर राज्य सरकार हा सक्षम प्राधिकारी असतो, किंवा इतर सक्षम प्राधिकारी ज्याच्यासाठी ती व्यक्ती काम करते. हे तिघं लोक या अंतर्गत येतात. कलम 19 लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा 1988 मधील कलम 17 नुसार गटात न बसणारा पर्याय निवडा. कलम 17 काय होतं? विविध क्षेत्रांमध्ये किंवा विविध रिजनमध्ये तपास करण्याचे अधिकार असणाऱ्या व्यक्ती होत्या. तर आता यानुसार आपण तो टेबल पाहिलाय. तर आपल्याला काय फक्त गटात न बसणारा पर्याय निवडायचा. काय आहे?
पोलीस पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस उपअधीक्षक, पोलीस अधीक्षक. आपण पाहिलं होतं पोलीस आयुक्त हे महानगरांसाठी होते, पोलीस उपअधीक्षक हे इतर ठिकाणांसाठी होते आणि पोलीस अधीक्षक हे 13(1)(b) साठी होते. मग यामध्ये वेगळा काय आहे? पोलीस पाटील यांना कोणताही अधिकार नाही. नेक्स्ट क्वेश्चन, भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा 1988च्या कलम 17 प्रमाणे मुंबई व कलकत्ता या महानगरामध्ये अन्वेषण करण्यास प्राधिकृत व्यक्ती डॅश डॅश यांपेक्षा कमी दर्जा असलेली नसावी. आपण आत्ताच पाहिलं, याचं उत्तर काय आहे? सहाय्यक पोलीस आयुक्त. नेक्स्ट क्वेश्चन, भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यानुसार कार्यरत विशेष न्यायाधीशांच्या न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध कोणत्या न्यायालयात अपील करता येते? अपील करता येते कोणत्या न्यायालयामध्ये? तर ते जे विशेष न्यायालय ज्या क्षेत्रामध्ये आहे त्या क्षेत्राच्या उच्च न्यायालयामध्ये अपील करता येते. आणि हे कलम 27 मध्ये नमूद आहे. कलम 27 हे अपील करण्याच्या तरतुदी संबंधी आहे, हे लक्षात ठेवा, अत्यंत महत्त्वाचं कलम आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा 1988 अन्वये शिक्षापात्र गुन्ह्यांवर यांच्या मार्फत खटला चालवला जाईल. CBI न्यायालयाचे न्यायाधीश, गृह मंत्रालयाकडून नियुक्त दंडाधिकारी, जिल्हा न्यायाधीश की विशेष न्यायाधीश? आपण पाहिलं विशेष न्यायाधीशांच्या नियुक्तीची तरतूद आहे, त्यामुळे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. कलम 4 मध्ये विशेष न्यायाधीशांनी चालवावयाचे खटले जे आहेत ते दिलेले आहेत. तर ते कोणते असणार? कलम 3(1) अन्वये शिक्षेस पात्र असणारे जे गुन्हे आहेत त्यांचे खटले चालवण्याचा अधिकार विशेष न्यायाधीशांना आहे. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट क्वेश्चन, भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा 1988 खालील शिक्षा पात्र अपराधाचा आरोप करण्यात आलेली कोणतीही व्यक्ती तिने स्वतः विनंती केल्याखेरीज तिला साक्षीदार म्हणून बोलवले जाणार नाही. हे विधान सत्य आहे. म्हणजे आरोपी हा या कायद्याअंतर्गत असणाऱ्या गुन्ह्यांमध्ये सक्षम साक्षीदार मानला जातो, पण ती साक्ष केवळ आणि केवळ त्याच्या मर्जीनेच दिली जाते. आणि हे कोणत्या कलमामध्ये नमूद आहे? कलम 21 मध्ये. कलम 21 ही आपल्याला इथे लक्षात ठेवायचं. त्यामुळे कलम 21 आरोपी हा सक्षम साक्षीदार असणे. नेक्स्ट क्वेश्चन, भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा 1988 चे कोणते कलम व्यावसायिक संस्थेद्वारे सार्वजनिक सेवकाला लाच देण्याच्या गुन्ह्याशी संबंधित आहे? आपण पाहिलं व्यावसायिक संस्था हा कीवर्ड कोणत्या कलमाच्या बाबतीत आपण लक्षात ठेवला होता? कलम 9. असे टेबल जर लक्षात ठेवले तर आपलं प्रश्न सॉल्व्ह करण्याचा स्पीड आणि ॲक्युरसी दोन्ही वाढते. नेक्स्ट क्वेश्चन, भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यातील कलम 6 नुसार संक्षिप्त स्वरूपात चालवलेल्या एखाद्या खटल्यामध्ये विशेष न्यायाधीश किती कालावधीचा तुरुंगवास शिक्षेचा आदेश पारित करू शकतात? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पहा, कलम 6 नुसार संक्षिप्त स्वरूपात चालवण्याच्या खटल्याचं स्वरूप सांगितलं. तर या अंतर्गत एसेन्शियल कमोडिटीज ॲक्ट 1955 हा जो कायदा आहे याच्या अंतर्गत असणारे जे आहेत गुन्हे ते त्या बाबतीत संक्षिप्त स्वरूपात खटला चालवला जाऊ शकतो. आणि यासाठी 1 वर्षापेक्षा जास्त नसलेला तुरुंगवास म्हणजे मॅक्सिमम 1 वर्षाचा तुरुंगवास फक्त सुनावला जाऊ शकतो. आणि त्यातही जर या कलमांतर्गत सुनावलेला तुरुंगवास हा 1 महिन्यापेक्षा कमी असेल आणि दंड जर 2000 पेक्षा कमी असेल तर आरोपीला उच्च न्यायालयामध्ये अपील करता येत नाही. हे तुम्ही इथे लक्षात ठेवा. याच्याशी संबंधित कलम 6 आहे. भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा 1988 मधील कलम 11 प्रमाणे जर सरकारी नोकराने एखादी वस्तू स्वतःकरिता किंवा दुसऱ्या व्यक्तीकरिता मोफत अथवा बाजारभावापेक्षा कमी किमतीत स्वीकारली तर या गुन्ह्याकरिता कमीत कमी डॅश डॅश परंतु डॅश डॅश पर्यंत शिक्षा व दंड देखील लागू होतो. तर आपण मगाशी पाहिलंय कलम 11 मध्ये मौल्यवान वस्तू कमी किमतीत किंवा मोफत स्वीकारणे हे नमूद होतं. तर त्यासाठीची शिक्षा होती 6 महिने कमीत कमी आणि 5 वर्ष जास्तीत जास्तचा कारावास. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट क्वेश्चन, भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा 1988 अंतर्गत गुन्हा करण्याचा प्रयत्न करण्याची शिक्षा डॅश डॅश पेक्षा कमी नसावी. गुन्हा करण्याचा प्रयत्न किती होती त्यासाठी शिक्षा? 2 वर्ष, मिनिमम 2 वर्ष ते 5 वर्ष. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन, एक लोकसेवक डी हा पी ला त्याच्या अधिकृत कागदावर वेळेवर प्रक्रिया करण्यासाठी 10,000 रुपये देण्यास सांगतो. डी लाच घेतल्याबद्दल दोषी आढळल्यास भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा 1988 कलम 7 नुसार किमान
डॅश डॅश आणि कमाल कारावासाची शिक्षा होऊ शकते. आपण पाहिलं होतं कलम 7 लाच घेण्यासाठी 3 ते 7 वर्ष कारावास आणि द्रव्यदंडाची शिक्षा होती. त्यामुळे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3.